किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांनी गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ 1953 पासून सवाई गंधर्व महोत्सव आयोजित करायला सुरुवात केली। महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत गेल्याने उपक्रमाची व्याप्तीही वाढत गेली आणि कीर्तीही जगभर प्रसिद्ध झाली। काही वर्षातच शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या देशभरातील महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवात सवाई गंधर्व महोत्सवाने स्थान मिळवलं। पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळाने महोत्सवाचे नाव सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असे केलं। शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक, वादक आणि नृत्य कलाकारांनाही हा स्वर मंच गाजवला। एवढंच नाही तर या दिग्गजांच्या पुढच्या पिढ्यांनी आता या मंचावर स्वतंत्रपणे त्यांची कला सादर करतायत। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम। अभिजात शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी पर्वणी ठरणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली। आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित 70व्या या महोत्सवात दिग्गज ज्येष्ठ कलाकारांसह नवोदित ताकदीच्या कलाकारांच्या कलाविष्काराचा सुरेल संगम रसिकांना अनुभवायला मिळतोय। मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुलामध्ये हा स्वर यज्ञ पार पडला आणि आज शेवटच्या दिवशी अर्थातच रविवार 22 डिसेंबर पर्यंत हजारो संगीत रसिकांच्या सहभागातून हा महोत्सव रंगला। भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरू केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे। रसिक, जाणकार, श्रोत्यांनी देखील महोत्सवावर अपार प्रेम केलं। यंदा नवोदित तरीही आश्वासक दमदार कलाकारांना सवाई सारखं व्यासपीठ मिळावं याच हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचं सादरीकरण महोत्सवात पार पडलं। यामध्ये शाश्वती चव्हाण झुरंगे, कृष्णा बोंगाणे, नागेश आडगावकर, अनुपमा भागवत, सहाना बॅनर्जी, रुचिरा केदार, सावनी तळवणकर, अनुजा बोरुडे, अदिती गराडे, रिशित देसिकन, सौरभ काडगावकर, अदनान सामी, आरती ठाकूर कुंडलकर या सर्वांनी पहिल्यांदाच आपली कला सादर केली। या महोत्सवाला कल्याणी समूह किर्लोस्कर, नांदेड सिटी, पुना गाडगिल अँड सन्स, केले रिटेलर्स, रांझेकर रिअल्टी, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुहाना अशा पब्लिसिटी कंपन्यांनी प्रायोजक म्हणून सहभाग घेतला। भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या कलाकाराला वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौरवण्यात येतं। आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी सवाई गंधर्वचे नातू आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य स्वर्गीय पंडित श्रीकांत पांडे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला। यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पंडित श्रीकांत देशपांडे यांच्या पत्नी शीला देशपांडे, कन्या गौरी व जावाई कौस्तुभ दिंडोरीकर, पंडित उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉक्टर प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, मुकुंद संगोराम हे सर्व उपस्थित होते। राज संगीत केवळ अभिजनांपर्यंतच मर्यादित न राहता जनसामान्यापर्यंत देखील पोहोचावं याच उद्देशाने सवाईची वाटचाल चालू आहे। महोत्सवाच्या स्थळात आणि वेळात बदल केला गेला तरी राग संगीत हाच मुख्य गाभा राहिला। शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य असा तिहेरी संगम याच निमित्ताने पुण्यासह देश विदेशातून हजेरी लावणारे रसिक अनुभवतात। या महोत्सवात राग संगीतातील नवोदित आणि बुजुर्गांना ऐकण्याची पर्वणी साधण्यासाठी अनेक जण वर्षभरापासून नियोजन करतात। कंठसंगीत, वादन आणि नृत्य असा अभिजात संगीताचा त्रिवेणी आनंद देणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती आणि रिशेद देसिकन अशा 3 पिढ्यांच्या स्वराविष्कार रसिकांना अनुभवण्याची संधी सर्वांना लाभली। महिला कलाकारांचा सहभाग असलेला मोहिनी हा देखील एक अनोखी सादरीकरण ठरला। प्रसिद्ध गायक संगीतकार अदनान सामी यांचं शास्त्रीय पियानो वादन आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना शिष्यांनी आपल्या गायनातून वाहिलेली स्वरांजली ही यंदाच्या महोत्सवाची वैशिष्ट्य ठरली। तर असा हा दरवर्षी साजरा होणारा
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव फक्त गायक, वादक आणि नृत्य कलाकारांसाठी नाहीच, तर पुणे आणि देशभरातून तसेच संगीत रसिकांसाठी नेहमीच पर्वणी ठरतो. तुर्तास आजच्या भागात इतकंच. भेटू कलारंजनच्या पुढील भागात. पाहत रहा न्यूज अनकट.